अजितदादा एकच वादा, 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 अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा एकच वादा, अजितदादा एकच वादा, पक्का वादा, अजितदादा पक्का वादा, अजितदादा एकच वादा, अजितदादा एकच वादा, अजितदादा एकच वादा, अजितदादा एकच वादा, अजितदादा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि चिन्ह देखील जे आहे ते देण्यात आलेलं आहे। अजून वाचायची आहे डिटेल ऑर्डर काय वाचलेली नाही। आता आपल्या माध्यमातून आणि थोडं काही जे काही आम्हाला मीडियातून कळालं की बाबा जे काही मेन कन्क्लुजन आहे तेवढं आम्हाला कळालेलं आहे। आता डिटेल आम्ही वाचू का बाकी आम्ही तुम्हाला नंतर सांगू। सत्यमेव जयते। आम्हाला ठाण्यातील सर्व कार्यकर्त्यांना प्रचंड असा आनंद झालेला आहे की निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह घड्याळ हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार माननीय प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब आम्हाला पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालेलं आहे। ठाण्यातले आम्ही सर्व कार्यकर्ते आनंदित आहोत आणि आज हा जल्लोष आम्ही व्यक्त करत आहोत। लोकशाहीचा हा खऱ्या अर्थानं विजय आहे। अजितदादांच्याकडं आमदारांची मेजॉरिटी आहे, बहुतांशाची पक्षाचे सगळे प्रतिनिधी आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली सध्या काम करत आहेत। ॲफिड्युट्स जे होते तेही दादांच्याकडचे सगळ्यापेक्षा जास्त झाले होते आणि लोकशाही मार्गानं निकाल जो दिलेला आहे त्याचा विनम्रपणानं आम्ही कालच स्वीकार केलेला आहे आणि आता आणखी चांगल्या पद्धतीनं सर्व राज्यामध्ये या निकालामुळं कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि भविष्य काळामध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा पक्ष कसा होईल अशा पद्धतीनं आम्ही सगळेच कार्यकर्ते कालपासून उत्साहाच्या भरामध्ये कामाला लागलेलो आहोत। निवडणूक आयोगाचा निर्णय नम्रतापूर्वक आम्ही त्याचा स्वीकार करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा, त्यांच्यासोबत असलेले 50 आमदार, नागालँडचे सर्व 7 आमदार, 2 खासदार, बहुतांश जिल्ह्याचे सर्व जिल्हाध्यक्ष, फ्रंटलचे अध्यक्ष या भक्कम डॉक्युमेंट्समुळे आणि भक्कम लोकांच्या पाठबळामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्विवादपणे अजितदादांचा होता, अजितदादांचाच आहे आणि अजितदादांचाच असेल हाच यातून संदेश जातो आहे आणि निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने निकाल दिला आहे त्यात आम्ही समाधानी आहोत, नम्रतापूर्वक त्याचा स्वीकार करतो आहोत।
सूचनांच्या माध्यमातून जे त्यांच्याकडनं आम्हाला आदेश येणार त्याचं आम्ही पालन करणार. नाही, आम्हाला पवार साहेबांवरती विश्वास आहे. पवार साहेब जो निर्णय देतील त्या निर्णयाला घेऊन चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, म्हणून आम्हाला इतर कुठल्या गोष्टींना विचार करायचे नाही. हा संघर्षाचा काळ आहे आणि निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्याविषयी त्याच्यावर अपील होणार आहे सुप्रीम कोर्टमध्ये. परंतु लोकशाहीची ही हत्या आहे आणि त्यामुळे आम्ही संघर्ष करू, लोकांकडे जाऊ आणि आमचा लोकांवर भरोसा आहे. आणि निवडणूक आयोगाने जे दिलेला निर्णय त्याच्यामध्ये लोकांमध्ये खूप नाराजी आहे आणि लोक आमच्या बरोबर आहेत. आणि ही जी संघर्षाची वेळ आहे, आम्ही रस्त्यावरून संघर्ष करू आणि विजय आमचाच असणार आहे. नाही, आम्हाला पहिल्यापासून थोडी शंका होतीच, कारण शिवसेना पक्ष स्थापन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला. त्यांचा पक्ष ज्या पद्धतीने फोडण्याचं काम केलं, त्यांचं चिन्ह गोठवण्याचं काम केलं, दुसऱ्या पक्षाला देण्याचं काम केलं, तेव्हाच आमच्या मनामध्ये पालचूक चुकली होती. त्या दिशेने आमचा देखील निवडणूक आयोगामध्ये पक्ष वाटचाल करतो आहे. अजित पवारच्या मित्रमंडळाने बोगस ॲफिडेव्हिट म्हणजे शपथपत्र सादर केले तरी देखील त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे, अनपेक्षित आहेत. म्हणजे एक प्रकारे लोकशाहीची हत्या आहे. आदरणीय पवार साहेबांनी 1999 साली पक्ष स्थापन केला आणि हे सगळे कार्यकर्ते निर्माण केले, आमदार केले, मंत्री केले, यांना सत्तेवर बसवण्याचं काम केलं. आणि आज विचार तर आमचा बाप कोण, म्हणजे त्यांना DNA राजकारणात चेक केला गेला पाहिजे का तुमचा DNA कोणाचा आहे. आदरणीय पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये 50 ते 60 वर्ष राजकारणामध्ये घालवली आणि अगदी तळागाळातल्या माणसांपर्यंत काम करण्याचं काम केलं. आणि हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचा आहे, युवकांचा आहे, तरुणांचा आहे, महिला भगिनींचा आहे, सगळ्यांचा पक्ष आहे. पण आज जर पक्ष फोडण्याचं काम केलं असेल तर ही हुकुमशाही पद्धतीने भारतीय जनता पार्टी या देशामध्ये राज्य करते आणि सत्तेचा कसा दुरुपयोग करते यामधून आपण काल पाहिलं असेल. ज्यांनी शरदचंद्रजी पवार साहेबांनी हा पक्ष स्थापन केला, या पक्षाचे तुकडे करण्याचं काम ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने केलं आहे, बाबासाहेबांची घटना ही पायदळी तुडवण्याचं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थाने हा पक्ष आज ह्या क्षणापासून आम्ही एकच सांगतो की पवारसाहेब हे आमची पक्षाची निशाणी पण पवारसाहेब असतील आणि पक्षाचे नेते आणि पक्ष म्हणून हेही शरद पवार असतील. असं आहे की आज ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने निर्णय घेतला, हा निर्णय महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना अपेक्षित होता की अशा कुठल्या तरी प्रकारे हा निर्णय घेतला जाईल. दुःख या गोष्टीचं आहे की उद्याच्या तारखेला मी पोरगं जन्माला घातलं आणि माझ्या शेजारचं ते पोरगं पळवून नेलं आणि इलेक्शन कमिशनला विचारलं तर तो म्हणाले की हे पोरगं तुझं आहे करून. ही आज महाराष्ट्राची दुर्दशा आहे. या महाराष्ट्राला आज हे कळलेलं आहे की त्याच्या छातीमध्ये त्याच्या पाठीमध्ये खंजीर कोण खुपसतं आहे. पण महाराष्ट्राचा कार्यकर्ता सुजाण आहे. चिन्ह कुठलंही असो, नाव कुठलंही असो, माझा पक्ष माझा चिन्ह हे शरद पवार साहेब असणार आहेत. कारण महाराष्ट्रातल्या कणाकणातल्या रणारणातल्या रक्तारक्तातल्या थेंबाथेंबामध्ये शरद पवार हे नाव असलेलं आहे. आणि शरद पवार साहेबच आमच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये चिन्ह असेल, आमचं नाव असेल, आमचा पक्ष असेल आणि आमचा ब्रँड असेल. कारण त्यांच्याकडे बघून मी माझ्या आयुष्यामध्ये पहिला झेंडा हातामध्ये घेतला तो पवार साहेबांचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, घड्याळ हे सगळं नंतर येतं, मलासाठी येतं ते म्हणजे शरद पवार साहेब. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्ता असेल महाराष्ट्रातला तो तर सज्ज झालेला आहे. तुम्ही निवडणूक लावा, तुम्ही आणखीन काय करा, आम्ही लढायला सज्ज आहोत. दुसरी गोष्ट, अजितदादा पवार बारामतीमध्ये सुप्रियाताई मागच्या वेळेला जेवढ्या लीडने आल्या होत्या त्याच्यापेक्षा दुप्पटीने लीडला येईल असा एक कार्यकर्ता म्हणून तो सांगतोय. अजितदादा पवार हमारे बारामती में हिम्मत है तो लढना वहां पर हमारे हैं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.